श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 15वा. श्रीपाद प्रभूंची शूद्रोपासका शिक्षा. बंगारप्पा नावाच्या योगविद्या आणि तंत्रमंत्र जाणारा एक शूद्र उपासक होता. त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती. भूतपिशाचांच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे. एकदा बंगारप्पा पिटिकापुरम शेती गेला असताना तेथील दृष्ट लोकांनी श्री बाप्पानाचार्यूंना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले. त्याने एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी प्यायले. बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते. त्यापैकी एक होती, ज्या व्यक्तीचा अंत करायचं असेल तिथे ध्यान करून पाणी प्यायले की ती पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. बंगारप्पाने श्री बाप्पानाचार्यू यांचे ध्यान करून खूप पाणी प्यायले व त्यांच्या पोटात जात होते. परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबांच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते. बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला, परंतु त्याच्या काहीच अनिष्ट परिणाम बाप्पानाचार्यूवर न होता ते पूर्वीसारखे स्वस्थ राहिले. त्या शूद्र उपासकास एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी जाऊन सर्पदंशत करीत असे. त्याने बाप्पानाचार्यूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले. ते बाप्पानाचार्यूंना काहीच करू शकले नाहीत. 2 मुहूर्ताचा काळ झाल्यानंतर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला. त्याच्या अंकित असलेले भूत प्रेत बाप्पानाचार्यूच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत. इतके झाले तरी त्या दृष्टाची राक्षसी वृत्ती कमी झाली नव्हती. त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणकेची भावली तयार करून त्यास 32 जागी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि सुया द्रवरूप होऊन त्यांचा विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दृष्ट बेत बंगारप्पाने केला होता. परंतु हा बेतसुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बाप्पानाचार्यूच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावू लागले. श्रीपाद प्रभूंच्या पिठाच्या भावल्या ज्या ज्या ठिकाणी सुई टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्या नरक यातून सुटण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला. त्यावेळी त्याच्या अंतदृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. प्रभू म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापास अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा तुझ्या दुःखांचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या शूद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणीही तहानलेला व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टी दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तू आपल्या शूद्र विद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकरभट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील. नंतर निशेष होईल. श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकर भट्टाची भेट झाली आणि त्यांच्या पापाची निवृत्ती झाली. ही घटना घडली त्या प्रभू केवळ 8 वर्षाचे होते. बंगारप्पासारख्या अतिदृष्ट व्यक्तीसुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या नरक यातनेपासून सुटका केली. त्यांच्या करुणमय दृष्टीला सीमाच नाही हे खरे. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 15वा समाप्त. श्रीपाद राजम शरणप्रपद्ये.